हॅलो फ्रेंड, टू डिस्कस अबाउट लेक्चर नंबर 18. विद्यार्थी मित्रांनो, आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन 1 मधल्या लेक्चर नंबर 18 ला सुरुवात केलेली आहे. ज्या लेक्चर नंबर 18 मध्ये आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा डोमेन, रेंज आणि पिरियडिसिटी याचा अभ्यास करणार आहे. सुरुवातीला आपल्याला काही शब्द नवीन वाटतात, त्या शब्दाचा आपण डिस्कशन करू आणि त्याच्यानंतर त्याच्यावर आधारित पूर्ण जे कन्सेप्ट असतील तो सॉल्व्ह करू. हा कन्सेप्ट जरी तुम्हाला एक्झाममध्ये विचारलेला नसेल, पण हा कन्सेप्ट तुम्हाला माहीत असला पाहिजे. डोमेन, रेंज अँड पिरियडिसिटी ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन पूर्ण माहिती आहे. कोणकोणते ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन पहा. वी नो ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आर. तुम्हाला ज्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा अभ्यास करायचा त्यामध्ये तुमचा साइन थिटा असेल, कॉस थिटा असेल, टॅन थिटा असेल, कॉट थिटा असेल, सेक थिटा असेल अँड कोसेक थिटा असेल. या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा आपल्याला डोमेन, रेंज आणि पिरियड याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. पहिला आपण काही शब्द क्लिअर करू. डोमेन, रेंज काय असतो तो. समजा या ठिकाणी तुम्ही एखादं फंक्शन कन्सिडर केलेलं असेल. कोणतं फंक्शन असेल पहा बरं. या ठिकाणी एफ फंक्शन असेल, ए टेन्स टू बी, बरोबर आहे, किंवा वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स अशा टाईपचं फंक्शन दिलं जर असेल तर या फंक्शनमध्ये आपल्याला डोमेन, कोडोमेन आणि रेंजची आयडिया क्लिअर होते. आता तुम्हाला पहिला साधा प्रश्न विचारलेला आहे. तुमच्या दिलेल्या फंक्शनमध्ये डोमेन कोण असते, फंक्शन काय असते पहा. फंक्शन हे असते, फंक्शन इज अ रिलेशन बिटवीन टू सेट. पहा, फंक्शन इज रिलेशन बिटवीन सेट ए अँड सेट बी. तुमचा सेट ए आणि सेट बी मधलं जे रिलेशन असते त्या रिलेशनला तुम्ही फंक्शन असं म्हणतात. समजा तुम्ही हे फंक्शन घेतलं ए टेन्स टू बी वालं आणि या ठिकाणी मेंबर घेतले तुम्ही असे 4. समजा किती नंबर घेऊ शकतात काहीतरी तुम्ही त्या ठिकाणी. पहा केअरफुली, फक्त प्रश्नाचं उत्तर केअरफुली द्या. या ठिकाणी असे तुमचे 2 सेट दिले आणि 2 सेटमध्ये तुमचं एक रिलेशन तयार झालं ए आणि बी मध्ये. जे रिलेशन तयार झालं त्या रिलेशनला तुम्ही फंक्शन असं म्हटलं. मग या 1चा संबंध तुमचा 2 शी आहे, 2चा 5 शी आहे, 3चा 10 शी आहे, 4चा 17 शीच आहे. तर या 2 सेटमध्ये जे रिलेशन तयार झालं त्या रिलेशनला तुम्ही फंक्शन असं म्हटलं. फंक्शन इज अ रिलेशन बिटवीन सेट ए अँड सेट बी. मग समजा जर मला विचारलं बा हा जो एक्झाम्पल दिलेला आहे याचा एक्झाम्पलचा फॉर्म्युला काय आहे. फॉर्म्युला फॉर द गिवन फंक्शन. फॉर्म्युला बरोबर आहे फॉर गिवन फंक्शन. तुम्हाला प्रश्न विचारला, तुम्हाला बोर्डवर जे फंक्शन दिलेले आहे त्या फंक्शनचा फॉर्म्युला सांगा. तुम्ही एकदम फास्ट सांगितलं सर, एकदम सोपं आहे, त्या फंक्शनचा फॉर्म्युला आम्हाला माहिती आहे. म्हटलं सांगा एकदा काय आहे. का 1चा संबंध 2 शी आहे, 2चा 5 शी आहे, 3चा 10 शी आहे, 4चा 17 शी आहे. म्हणजे 1चा स्क्वेअर केला तर 1 + 1 2 येतो. 2चा स्क्वेअर केला तर 4 + 1 5 येतो. 9 + 1 10 येते. 16 + 1 17 येते. म्हणजे सरळ सरळ याचा फंक्शनचा फॉर्म्युला येतो y बरोबर x² + 1. y बरोबर काय येते x² + 1. तर कोणत्याही फंक्शन जे दिलेलं असते y बरोबर f ऑफ x, यामध्ये 2 व्हेरिएबल्स असतात, एक x आणि y. हा जो असतो याला इंडिपेंडंट व्हेरिएबल म्हणतात. याला इंडिपेंडंट व्हेरिएबल असं नाव देतो आपण. आणि हा जो असतो याला डिपेंडंट व्हेरिएबल असं म्हणतात. पहा एकदम शॉर्टकटमध्ये सांगून राहिलो की सेट रिलेशन फंक्शन मधली आयडिया. मग डोमेन, कोडोमेन, रेंज सांगतो मी. हे जे फॉर्म्युला फॉर द फंक्शन आहे y बरोबर f ऑफ x, हा इंडिपेंडंट, हा डिपेंडंट व्हेरिएबल आहे. आता तुमचं जे फंक्शन दिलेलं आहे त्या फंक्शन मध्ये y बरोबर x² + 1 दिलेलं आहे. त्या x² + 1 मध्ये सेट ए जो असेल त्या सेट ए च्या मेंबरला डोमेन म्हणा. पहा एक्झाम्पल नंबर 1 मध्ये तुमचा जो सेट ए दिला त्याला डोमेन असं नाव दिलं आणि त्या डोमेन मध्ये किमती आल्या तुमच्या 1 2 3 4. बरोबर आहे की नाही. म्हणजे ही किंमत जर टाकली तर तुमची या ठिकाणी ही किंमत टाकली तर तुमच्या y ची व्हॅल्यू येते. म्हणजे तुमची x ची व्हॅल्यू आहे. कोणाची व्हॅल्यू तुमची x. हा झाला तुमचा डोमेन. म्हणजे हा डोमेन असेल. जसं तुम्ही या ठिकाणी साइन थिटा बरोबर म्हणजे साइन 30 बरोबर तुम्ही या ठिकाणी 1/2 घेता तर हा जो x आहे हा x म्हणजे आपला डोमेन असेल. हा म्हणजे कोण असतो तुमचा डोमेन 30. तसं तुमचा हा डोमेन आला. त्याच्यानंतर इथं कोडोमेन आला. पहा सेट बी. तुमचा सेट बी जो असेल त्या सेट बी ला मी कोडोमेन असं म्हणतो. मग कोडोमेन मध्ये कोण कोण आलं, सर्व मेंबर घ्या त्याचे. सर्व मेंबर कोण आले 2 5 या ठिकाणी 10 17. बरोबर आहे 2 5 10 17 20 25. हा तुमचा कोडोमेन आला. पहा तुमचं जे फंक्शन तयार केलेलं आहे
त्या फंक्शनमध्ये तुमचा जो फॉर्म्युला तयार केलेला आहे त्या फॉर्म्युल्यामध्ये सरळ सरळ तुम्हाला दिसायला y बरोबर x² + 1. एक्झाम्पल 1 मध्ये एच्या मेंबरला डोमेन म्हटलं आणि बीच्या मेंबरला कोडोमेन म्हटलं. पहा तिथून मी साइन 30 टाकलं 1/2 आलं, म्हणजे 30 टाकल्यावर 1/2 येते, म्हणजे तुमची ती एक्सचं बिहेवियर करून राहिलं, म्हणजे 30 हा तुमचा डोमेन आहे. 1/2 कोण आहे त्याच्याविषयी तुम्हाला विचार करायचा, तो कोडोमेन आहे का कोण आहे हाच तुम्हाला मला समजून सांगायचा आहे. आता पहा तिसरा शब्द आहे तुमचा रेंज. तिसरा शब्द तुमच्या डोळ्यासमोर मी रेंज सांगून राहिलो. पहा आता तुम्ही डोमेन आणि कोडोमेनचे मेंबर पहा. कोडोमेन मधले जे मेंबर्स डोमेनच्या रिलेटेड असे पहा. हे पहा 2 चा संबंध 1 शी आला, 5 2 च्या रिलेटेड आहे, 10 3 च्या रिलेटेड आहे, 17 4 च्या रिलेटेड आहे. 20 आणि 25 चा कोणाशी संबंध नाही. 20 आणि 25 चा कोणाशी संबंध नाही. रेंज म्हणजे काय पहा, दोज मेंबर ऑफ कोडोमेन, दोज मेंबर ऑफ कोडोमेन रिलेटेड टू डोमेन बरोबर आहे. these set of member is known as range. पहा मित्रांनो सर काय म्हटले, ज्या कोडोमेन मधल्या मेंबरचा संबंध डोमेनशी असते त्या कोडोमेनच्या मेंबरला रेंज असं म्हणतात. रेंज बरोबर तुमचं जर उदाहरण 1 असेल, हा तुमचा कोडोमेन आहे. कोणत्या कोडोमेनचे मेंबर्स हे डोमेनशी रिलेटेड आहे, 2 आहे. तुमचा 5 असेल, 10 असेल, 17 असेल, याला आपण रेंज असं म्हणतो. याला आपण काय म्हणतो, रेंज. हाही शब्द क्लिअर झाला. तुम्हाला डोमेन शब्द समजला फंक्शनवरून, तुम्हाला कोडोमेन समजला फंक्शनवरून, तुम्हाला रेंज पण समजला. जे कोडोमेनचे मेंबर रेंजच्या रिलेटेड असतात त्या कोडोमेनच्या मेंबरला आपण रेंज असं म्हणतो. आणि रेंजचा एकूण एक मेंबर हा कोडोमेन मध्ये रिलेटेड आहे, म्हणजे रेंज इज अ प्रॉपर सबसेट ऑफ कोडोमेन. रेंज इज प्रॉपर सबसेट ऑफ कोडोमेन आहे. हा तुमचा प्रॉपर सबसेट असेल. कोणाचा प्रॉपर सबसेट असेल, तुमचा कोडोमेनचा. म्हणजे आता पहा मित्रांनो, तुम्हाला डोमेन, कोडोमेन आणि रेंज हे तिन्ही शब्द क्लिअर झाले. आता या डोमेन, कोडोमेन, रेंज याचा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे रिलेशन लावायचं. तुम्हाला सुरुवातीला डोमेन माहित नव्हतं, तुम्हाला कोडोमेन माहित नव्हतं, तुम्हाला रेंज माहित नव्हतं. मग आपण एक फंक्शन तयार केलं A टेन्स टू B वालं. सेट एचे जे मेंबर्स असतात त्याला डोमेन म्हटलं, बीच्या मेंबरला कोडोमेन म्हटलं, जे कोडोमेनचे मेंबर डोमेनच्या रिलेटेड असतात त्याला रेंज म्हटलं. आता आपल्याला याचा संबंध ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनशी लावायचा. कसा लावतो पहा, तुम्हाला ताबडतोब समजेल. तुम्ही कोणतेही 4-5 अँगल घ्या. हे पहा, मी या ठिकाणी साइन 45 किंवा कॉस 45 किंवा टॅन 60 किंवा सेक 30 किंवा कोसेक 90 अशी मी या ठिकाणी टर्म घेतल्या. आता साइन 45 ची किंमत 1/√2 असते, कॉस 45 ची 1/√2 असते, टॅन 60 √3 असतो, सेक 30 म्हणजे आपला कॉस 30 च्या रिलेटेड असतो, आणि दिलेला तुमचा कॉस 30 हा √3/2 असतो, म्हणजे हा तुमचा 2/√3 बरोबर आहे. आणि सेक 90 तुमचा दिलेला सेक 90 हा तुमचा 1 असतो. तर हे जे दिसलं पहा 45 60 30 90 हे जे तुम्हाला दिसते याला आपण डोमेन असं म्हणणार. याला आपण काय म्हणणार, डोमेन बरोबर आहे. आणि ह्या ज्या किमती आल्या व्हॅल्यू पहा, ह्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या ज्या व्हॅल्यू आल्या पहा, व्हॅल्यू ऑफ गिव्हन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, व्हॅल्यू ऑफ गिव्हन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. या व्हॅल्यू ऑफ गिव्हन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन याला तुम्ही सरळ सरळ रेंज असं म्हणणार. मग आता ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मधला पहिला जो साइन थीटा आहे, कॉस थीटा आहे, याचा डोमेन कोण असेल तो तुम्हाला व्हेरीफाय करायचा. त्याची रेंज कोण असेल ते तुम्हाला व्हेरीफाय करायचा. सगळ्याच ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा डोमेन आणि रेंज ही सारखी असणार नाही, हर एक जणाची वेगवेगळी असेल, हे लक्षात ठेवा. तर चला आपण सुरुवातीला काय करू, या ठिकाणी दिलेल्या प्रॉब्लेम मध्ये डोमेन, कोडोमेन आणि रेंज याचा पहिला अभ्यास करू. मग आता तुम्हाला डोमेन, कोडोमेन, रेंज, त्याच्यानंतर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन जे अँगल्स असतात, अँगल्स पहा, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये जे तुमचे अँगल येतील त्या अँगलला डोमेन म्हणणार, ज्या व्हॅल्यू येतील त्याला रेंज म्हणणार. तर याचं कन्व्हर्शन आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये करू. पहा नंतर सुरुवातीच्या लास्ट मध्ये एकदम सुंदरसा चार्ट तयार करू. याची आयडिया तुम्हाला चांगल्या प्रकारे आलेलीच असेल. आता मला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा डोमेन, कोडोमेन आणि रेंज काढायचा. तुम्हाला थोडी जास्त नाही तर थोडी आयडिया क्लिअर झाली. डोमेन कशाला म्हणायचं, कोडोमेन कशाला म्हणायचं आणि रेंज कशाला म्हणायचं. तर चला, डोमेन, कोडोमेन अँड रेंज ऑफ द पिरियडिसिटी ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन साइन थीटा.
आता तुम्ही जर पहिलं फंक्शन तयार केलं y बरोबर साइन थिटा किंवा साइन एक्स काही म्हणू शकता तुम्ही, आणि या साइन थिटा किंवा साइन एक्सचा मला जर डोमेन किंवा रेंज काढायचा असेल तर याच्याविषयी चर्चा करायची बोर्डवर पहा. कन्सिडर द फंक्शन, पहा कन्सिडर द फंक्शन मध्ये आलं y इज इक्वल टू साइन थिटा. मग आता थिटा कोण असू शकतो, पहिला प्रश्न विचारला तुम्हाला थिटा कोण असू शकतो. तुम्ही सांगितलं सर तुम्ही थिटा कोणची टर्म घेऊ शकता, तुम्ही जगामधला कोणताही अँगल जो असेल तो थिटा म्हणून घेऊ शकता. तुम्ही को टर्मिनल अँगल मध्ये पाहिलं लहानपासून मोठ्यापर्यंत अँगल घेऊ शकतो. म्हणजे जर आपला साइन थिटा असेल तर साइन थिटा मध्ये व्हेअर बरोबर आहे थिटा बिलॉंग्स टू आर असेल, थिटा हा तुमच्या आरच्या रिलेटेड असेल, थिटा हा तुमचा रिअल नंबरच्या रिलेटेड असेल, तो जो रिअल नंबर आहे त्याला आपण डोमेन म्हणतो. अँड पहा थिटाची किंमत जर तुम्ही टाकली, कन्सिडर द फंक्शन y इज इक्वल टू साइन थिटा वेअर थिटा बिलॉंग्स टू आर बरोबर आहे. अँड y ची जी तुमची व्हॅल्यू आहे किंवा साइन थिटाची जी येणारी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू असेल तुमची -1 to 1. म्हणजे तुमचा जो दिलेला साइन थिटा आहे त्याची सर्वात लोअर व्हॅल्यू ही -1 असणार, सर्वात हायेस्ट व्हॅल्यू +1 असणार. म्हणजे साइन थिटाची सर्वात लहान किंमत -1, सर्वात मोठी किंमत +1, याच्या इन बिटवीनच असते, याच्यापेक्षा मोठी नसेल किंवा याच्यापेक्षा लहान नसेल. म्हणजे पहा मित्रांनो इथं काय म्हटलं सर, डोमेन ऑफ साइन थिटा इज एनी रिअल नंबर बरोबर आहे. त्याला तुम्ही आर असं नाव दिलं, पॉझिटिव्ह निगेटिव्ह काही पण चालतो. त्याच्यानंतर रेंज बरोबर आहे की नाही, रेंज ऑफ साइन थिटा इज क्लोज ब्रॅकेट -1 to 1 दॅट इज साइन थिटा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू -1 लेस दॅन ऑर इक्वल टू +1. म्हणजे तुमचा जो साइन थिटा दिलेला आहे त्या साइन थिटाची सर्वात लोअर व्हॅल्यू ही -1 असेल आणि सर्वात हायर व्हॅल्यू हे +1 असेल. आता एखाद्या मुलांना प्रश्न विचारला सर आम्हाला समजलं रेंज ही -1 to 1 आहे आणि डोमेन तुमचा आर आहे, आम्हाला प्रूव्ह करून दाखवा -1 कसा येतो. हा जर तुम्ही असं एक्झाम्पल घेतलं या ठिकाणी थिटा बरोबर -90 डिग्री, थिटा बरोबर -90 डिग्री, या ठिकाणी तुमचं साइन ऑफ -90 डिग्री बरोबर -sin90 बरोबर -1. म्हणजे हा जो आर आहे तुमचा हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह कोणताही जगातला नंबर येऊ शकतो, हा हजारोमध्ये लाखोमध्ये येऊ शकतो किंवा नातला येऊ शकतो. हा तुमचा रिअल नंबरचे रिलेटेड आहे. म्हणजे तुमचा जो ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन साइन थिटा आहे त्याचा डोमेन हा रिअल नंबर आहे आणि रेंज ही तुमची -1 to 1 आहे, हे कधीही कोणी विसरणार नाही. त्याच्यानंतर दुसरा आला तुमचा फंक्शन, दुसऱ्या फंक्शन मध्ये आलं y बरोबर cos थिटा बरोबर आहे किंवा cos x असेल, काही घ्या cos x cos काही पण, वेअर हा दिलेल्या प्रॉब्लेम मध्ये तुम्ही इथं y बरोबर cos थिटा घेतला, cos थिटा किंवा cos x काही घ्या ना तुम्ही, हा cos थिटा घेतला वेअर थिटा बिलॉंग्स टू आर असेल, हिच्या सुद्धा तुमचा cos थिटाची किंमत आर असेल, रिअल नंबर असेल. तुमचा थिटा हा जगातला कोणताही रिअल नंबर येतो, त्याची किंमत जर पुट केली तर तुमची cos थिटाची किंमत येते. सहज पावर थिटा बरोबर तुम्ही 60 डिग्री टाका, सपोज म्हटले सर, आणि सपोज मध्ये तुम्ही थिटा घेतला तो 60 डिग्री टाकला तर तुमचा इथं cos 60 बरोबर 1/2 आला. म्हणजे दिलेल्या ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन मध्ये कन्सिडर द फंक्शन y बरोबर cos थिटा वेअर थिटा बिलॉंग्स टू आर, थिटा म्हणजे 60 डिग्री, cos 60 म्हणजे 1/2, म्हणजेच काय आलं पहा अँड y. मग इथं तुमची y ची जी किंमत आहे y ची ही 1/2 आली, म्हणजे y बिलॉंग्स टू -1 to 1. या पण ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन मध्ये त्याचा जो डोमेन असेल तो रिअल नंबर आहे, त्याची रेंज जर असेल ती -1 to 1 असेल. म्हणजे इन cos थिटा डोमेन ऑफ ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन, डोमेन ऑफ गिवन फंक्शन, डोमेन ऑफ गिवन फंक्शन इज रिअल नंबर, थिटा बरोबर आर दॅट इज रिअल नंबर बरोबर आहे. अँड रेंज ही जी असेल ते असेल -1 to 1 बरोबर आहे. दॅट इज याचा अर्थ असतो पहा cos थिटा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू -1 लेस दॅन ऑर इक्वल टू +1. तुमचा जो दिला ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आहे त्या ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचा डोमेन हा तुमचा आर येणार, रिअल नंबर येणार, त्याची जी रेंज आहे ती येणार -1 to 1. म्हणजे तुमचा कोणताही अँगल आला, म्हणजे तुम्ही आर ची किंमत काही टाकली, कोणताही अँगल टाकला तर cos थिटाची किंमत ही -1 आणि 1 याच्याच इन बिटवीन येणार. म्हणजे cos थिटाची किंमत -1 पेक्षा लहान येणार नाही आणि +1 पेक्षा मोठी येणार नाही. मग तुम्हाला प्रश्न विचारला मी मित्रांनो, सांगा बरं
कॉस थिटाचा डोमेन काय, तुम्ही पटकन म्हटले सर रिअल नंबर. तुम्हाला प्रश्न विचारला कॉस थिटाची रेंज काय, तुम्ही म्हटले -1 to 1. इथपर्यंत क्लिअर झालं तुम्हाला. जशी आपल्या रेंजची बाउंड्री ठरलेली आहे. मी तुम्हाला एखाद्या 11वी वर्गातल्या मुलांना प्रश्न विचारला, म्हटलं चला 22 आने प्रश्न विचारला, 22 आने सांगा तुम्हाला पर्सेंटेज किती पडणार. तर ते आपले पर्सेंटेज सांगताना काय सांगतो 0 to 100 मध्ये सांगतो. 22 आने सांगितलं सर मला 90% पडणार आहे. मग मी देशमुखला प्रश्न विचारला, बरोबर आहे, तुम्हाला किती पडणार आहे. देशमुख सांगितलं 99 पडणार आहे, बरोबर आहे की नाही. वैष्णवला प्रश्न विचारला, त्यांनी सांगितलं सर मलाही 95 पर्यंत पर्सेंटेज पडू शकतात. म्हणजे या ठिकाणी काय झालं, पर्सेंट सांगताना 0 to 100 मधले पर्सेंटेज तुम्ही सांगत होते. म्हणजे या ठिकाणी तुमचं पडणारं पर्सेंटेज आहे 0 to 100 आहे. म्हणजे तुमच्या पर्सेंटेजची रेंज काय आहे 0 to 100. 0 पेक्षा कमी येणार नाही, 100 पेक्षा जास्त येणार नाही. तसं तुमचा साइन आणि कॉस थिटा आहे, याची लोअर व्हॅल्यू किती येणार -1, हायर व्हॅल्यू किती येणार +1. ही त्याची रेंज झाली. इथपर्यंत तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलेलं आहे. आता तिसरा जो तुमचा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे तो y बरोबर tan थिटा घ्या. लगेच तुम्हाला प्रश्न विचारला और tan थिटा म्हणजे काय, तुम्ही सांगता सर tan थिटा म्हणजे साइन थिटा अपॉन कॉस थिटा, बरोबर आहे. कंडिशन काय, कॉस थिटा नॉट इक्वल टू 0. तुमची कॉस थिटाची किंमत जर 0 झाली तर दिलेला फंक्शन डिफाईन करता येत नाही. पहिली कंडिशन लागली आपल्याला. आता तुम्हाला रेंज कोडोमेन tan थिटाचा काढायचा. y बरोबर tan थिटा आला. tan थिटाला तुम्ही साइन बाय कॉस म्हटलं. प्रश्न विचारला का कॉस थिटा 0 चालतो का, ते म्हटले नाही सर कॉस थिटा नॉट इक्वल टू 0. पहा आता वेअर या ठिकाणी वेअर तुमचा इथं काय आला थिटा बिलॉंग्स टू आर. थिटा बिलॉंग्स टू काय आला आर. बट कंडिशन काय आहे, कंडिशन कॉस थिटा नॉट इक्वल टू 0. आता इथं जसं तुमचा आर रिअल नंबर होता, इथं पण रिअल नंबर होता, इथं पण रिअल नंबर आला, पण कॉस थिटा 0 व्हायला नको. म्हणजे पहा y बरोबर tan थिटा साइन बाय कॉस थिटा नॉट इक्वल टू 0, थिटा बिलॉंग्स टू आर बट कॉस थिटा नॉट इक्वल टू 0. मग आता पहिला प्रश्न आहे कॉस थिटा 0 ज्या ज्या टर्मवर येईल ती टर्म सोडून तुमचा डोमेन असेल. पहा बट कॉस थिटा नॉट इक्वल टू 0. इन दिस केस बरोबर आहे, द व्हॅल्यू ऑफ कॉस थिटा, द व्हॅल्यू ऑफ कॉस थिटा बरोबर आहे इज नॉट इक्वल टू 0, नॉट इक्वल टू 0. मग आता पहा कॉस थिटा इज 0 ॲट. आता कॉस थिटा कुठं कुठं 0 येतो ते सांगा. एका मुलांना विचार करून सांगतो सर π/2 वर 0 येतो, कॉस 90 0 येतो. एका सांगितलं सर -π/2 0 येतो. एका सांगितलं सर 3π/2 0 येतो, 5π/2 0 येतो. प्लस घ्या का मायनस घ्या एक्सेट्रा कोणताही घ्या. म्हणजे तुमचा दिलेला जो कॉस थिटा आहे तो कॉस थिटा हा 90च्या मल्टिपलला 0 येतो. मग 90चे मल्टिपल सोडून जेवढे नंबर्स येतील त्या नंबर्स हा त्याचा डोमेन असेल. म्हणजे पहा इथं लिहितो तुमचा डोमेन इन जनरल. पहा आता हीच टर्म लिहायची आपल्याला. 90चे मल्टिपल पहा इन जनरल आपण कसं लिहितो त्याला इन जनरल. इथं असेल तुमचा थिटा हा 2n+1 इंटू π/2 n बिलॉंग्स टू झेड और आर. पहा हा जो तुमचा कॉस थिटा 0 आला इथं इन जनरल 2n+1 π/2 आला. इथं तुम्हाला थोडासा शॉक लागला सर आम्हाला 90चे मल्टिपल समजले, तुम्ही +-π/2 +-3π/2 5π/2 म्हणतात, पण इन जनरल मध्ये थिटा बरोबर 2n+1 π/2 कसं लिहिलं ते आम्हाला इथे एक्सप्लेन करून सांगा. नॅचरली तुम्ही प्रश्न विचारायलाच पाहिजे. हा n बरोबर 0 जर लिहिलं मी 0 त्याची किंमत 0 येते, 1 इंटू π/2 हा π/2 येतो. मी जर समजा या ठिकाणी n बरोबर 1 लिहिलं 1 तर इथं येते 2 + 1 म्हणजे 3 आलं, म्हणजे या ठिकाणी 3π/2 आलं. मी n बरोबर -1 लिहिलं तर 2 मधून 1 गेला -π/2 येतो. म्हणजे बरोबर हा असा फॉर्म्युला आहे. यामध्ये जर तुम्ही किंमती टाकल्या तर बरोबर त्या किमतीवर कॉस थिटाची किंमत 0 येते. म्हणजे काय आलं पहा डोमेन ऑफ tan थिटा इज काय आर रियल नंबर आर -2n+1 इंटू π/2 बरोबर आहे n बिलॉंग्स टू झेड. आता हा टॉपिक समजणं महत्वाचा आहे. तुमचा जो tan थिटा आहे त्या tan थिटाचा डोमेन हा आर असणार, रियल नंबर असणार. मायनस कोणचे नंबर येणार नाही. आर मायनसचा अर्थ असतो हे नंबर सोडून. हे नंबर कोण
90चे मल्टिपल सोडून जेवढे जगात मेंबर्स असतील, जेवढ्या नंबर्स असतील, ते हे टॅन थिटाचा डोमेन आहे. म्हणजे टॅन थिटाचा डोमेन काय आला तुमचा? डोमेन ऑफ टॅन थिटा आर आला, रिअल नंबर. कोणचे टर्म येणार नाही? 90चे मल्टिपल. आर मायनस 2n+1 π/2 हे त्या ठिकाणी येणार नाही. हा त्याचा सरळ सरळ अर्थ होत असतो. बरोबर आहे. हे आला तुमचा डोमेन ऑफ द टॅन थिटा इज आर 2n+1 π/2 n बिलॉंग्स टू झेड. 100% तुम्हाला समजलं. चला आता पुढे जा. तुम्हाला आता रेंज बरोबर आहे ऑफ टॅन थिटा तुम्ही ऑब्झर्व केलं. साइन थिटाची रेंज -1 to 1 आहे, कॉस थिटाची रेंज -1 to 1 आहे, टॅन थिटाची रेंज काही येऊ शकते. तो सांग कसं हो सर, कशी काही येऊ शकते? मला पहिलं उदाहरण सांगा. टॅन 0 0, टॅन 30 सांगा 1/√3. बरोबर आहे. टॅन 60 √3. √3 म्हणजे किती? 1.72 समथिंग. बरं मला एक्झॅक्ट माहित नाही. 1.732 असं काहीतरी असेल. म्हणजे ही किंमत 1 पेक्षा मोठी आली. याचा अर्थ काय होऊन राहिला? टॅन थिटाची रेंज हा कोणताही रिअल नंबर येऊ शकतो. कोणताही रिअल नंबर येऊ शकतो. चला पटापट प्रश्नाचे उत्तर द्या. तुमच्या टॅन थिटाची रेंज काय? एनी रिअल नंबर. तुमचा टॅन थिटाचा डोमेन काय? रिअल नंबर. कोणचे रिअल नंबर सोडून द्यायचे? π/2 चे मल्टिपल. π/2 चे मल्टिपल म्हणजे काय? 2n+1 π/2 n बिलॉंग्स टू झेड. तिथे लिहिलं सर ना आर मायनस 2n+1 π/2 n बिलॉंग्स टू झेड. तुम्हाला समजलं? कारण 2n+1 π/2 ची किंमत जर घेतली आणि ती जर आपण टॅन मध्ये टाकली तर त्यावेळेस तुमचा टॅन नॉट डिफाईन येतो. टॅन कसा येतो तुमचा? नॉट डिफाईन. म्हणून त्या टर्म आपल्याला घेता येणार नाही. हे झालं तुमचं टॅन थिटाचं डोमेन आणि कोडोमेन. आता लगेच आपण कॉट थिटाचा अभ्यास करू. चला पहा बोर्डवर. कॉट थिटा 1 by 1 पूर्ण अभ्यास एकदम परफेक्ट करायचा. आजच्या लेक्चरमध्ये हेच महत्वाचं आहे. फक्त पाहून घ्यायचं, ऐकून घ्यायचं. याच्यावर आपल्याला भरपूर प्रश्न तयार करायचे. एक्झाम मध्ये कोणी विचारणार नाही, पण हे माहित असलं पाहिजे. y बरोबर कॉट थिटा और y बरोबर कॉट थिटा लिहिलं कॉस थिटा अपॉन साइन थिटा. कंडिशन तीच, साइन थिटा नॉट इक्वल टू 0 वेअर थिटा बिलॉंग्स टू आर. वेअर थिटा बिलॉंग्स टू आर. थिटाची किंमत r आहे. म्हणजे पहा द डोमेन ऑफ कॉट थिटा. व्यवस्थित उत्तर द्या. डोमेन ऑफ कॉट थिटा इज रिअल नंबर. ब्रॅकेट मध्ये r घेतो. बरोबर आहे. बट साइन थिटा नॉट इक्वल टू 0. साइन थिटा 0 व्हायला नको. साइन थिटा इज 0 वेन. आता सांगा पहा मित्रांनो, आपला कॉट थिटा कोणत्या व्हॅल्यूवर 0 येतो ते तुम्हाला ऑब्झर्व करायचं. ज्या ज्या ठिकाणी साईनची किंमत 0 येईल ती किंमत आपल्याला ड्रॉप करणं पडेल. पहा या ठिकाणी साइन थिटा 0 व्हेन थिटा इज इक्वल टू 0 पाय 2 पाय -पाय -2 3 पाय. ह्या जे तुमच्या दिलेल्या व्हॅल्यू आहे ह्या व्हॅल्यूवर तुमचा साइन थिटा हा 0 असतो. दॅट इज इन जनरल. पहा इन जनरल मध्ये सर काय म्हणतात पहा बरं. साइन थिटा बरोबर आहे बरोबर 0 व्हेन थिटा इज इक्वल टू n पाय n बिलॉंग्स टू झेड. जसे या ठिकाणी तुमचा कॉस थिटा 0 येत होता त्या ठिकाणी जनरल मध्ये 2n+1 π/2 आला होता. तसा या ठिकाणी तुमचा साइन थिटा केव्हा 0 येतो? ज्यावेळेस थिटाची किंमत तुमची n पाय बिलॉंग्स टू झेड असते. म्हणजेच तुम्ही असं म्हणू शकता डोमेन ऑफ कॉट थिटा इज r मायनस n पाय n बिलॉंग्स टू झेड. पहा मित्रांनो, तुमचा जो दिलेला कॉट आहे त्या कॉटचा डोमेन काय म्हटलं सर? तुमच्या कॉटचा डोमेन हा रिअल नंबर येणार. कोणता रिअल नंबर येणार? r मायनस कोणते नंबर सोडून? n पाय बिलॉंग्स टू झेड. ज्या किमतीवर साइन थिटा 0 येतो तो सोडून जगात जेवढे मेंबर्स प्रेझेंट असतील, जेवढे नंबर्स प्रेझेंट असतील ते त्या कॉट थिटाचा डोमेन असेल असं आपण त्याला म्हणू शकतो. म्हणजे तुम्हाला डोमेन समजला. हा r मायनस n पाय म्हणजे सर्व रिअल नंबर फक्त n पाय सोडून. बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढचा शब्द आला रेंज. बरोबर आहे की नाही? रेंज काय असेल तुमचा? ऑल रिअल नंबर्स. म्हणजे तुमचा जो कॉट दिला कॉट त्या कॉटचा डोमेन हा r मायनस n पाय आला. n पाय आला कारण की साइन 0 येतो. त्याची रेंज म्हणजे कोणची रिअल नंबर आली. तुम्हाला टॅन कॉट समजलं, साइन कॉस समजलं. याच्यावरच तुमचा सेक आणि कोसेक तयार होतो.
या 4 टर्मवरच तुमचा सेक येणार, या 4 टर्मवरच तुमचा कोसेक येणार. त्याच्यामुळे तुम्ही काही ताण घेऊ नका, एकदम शांततेने बोर्डवर पहा. नंतर आपण याचा चार्ट तयार करू, समराईज करू, म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायचा. 2च मिनिटात तुम्हाला सांगतो पहा. 5व्या नंबरला तुमचा इथं आला y इज इक्वल टू सेक थिटा, म्हणजेच y इज इक्वल टू 1/cos थिटा, म्हणजेच काय cos थिटा नॉट इक्वल टू 0 झालं. टॅन कॉट मधला एकच येणार. आता या ठिकाणी y बरोबर सेक y बरोबर 1/cos थिटा, cos थिटा नॉट इक्वल टू 0. म्हणजे पहिला प्रश्न काय असेल पहा की डोमेन ऑफ सेक थिटा इज रियल नंबर आर बट बरोबर आहे cos थिटा नॉट इक्वल टू 0, cos थिटा is 0 when the value of theta आता तुमचा cos थिटा केव्हा 0 होतं ते पाहायचं. हीच किंमत आहे आत्ताची टॅन मधली. साइन बाय कॉस थिटा बरोबर cos थिटा इज 0 when the value of theta is equal to 2n plus 1 pi by 2 बरोबर आहे. n belongs to काय असते तुमचे z. आता तुम्हाला एकदम शांततेने लक्ष द्यायचं मित्रांनो. तुमचा जो सेक थिटा आहे त्या सेक थिटाचा डोमेन हा रिअल नंबर आहे. कोणते नंबर सोडून कॉस थिटा ज्या टर्मला 0 होतो त्या टर्म. कॉस थिटा केव्हा 0 होतो 2n plus 1 pi by 2 ला. म्हणजे काय पहा डोमेन ऑफ कॉस थिटा बरोबर आहे इज इक्वल टू r मायनस 2n plus 1 pi by 2 n बिलॉंग्स टू z. हे 100% समजलं तुम्हाला. याचा डोमेन हा आहे. हा सगळे रिअल नंबर हे सोडून काही याच्यावर cos 0 होतो. आता रेंज कडे लक्ष द्या. रेंज ऑफ सेक थिटा इज, आता तुम्ही किमती काढायच्या. सेक 30 काढा. सेक 30 1/cos 30. हे बघा इथं तुम्हाला रफ मध्ये सांगितलं सेक 30 हे आलं 1/1/2 बरोबर 2. याचं उत्तर तुमचं 2 येऊन राहिलं. म्हणजेच या ठिकाणी सेक थिटाची रेंज काय, सेक थिटाची रेंज येईल r मायनस बरोबर आहे. या ठिकाणी येईल -1 आणि 1 सोडून. म्हणजे तुमचा जो सेक थिटा दिला त्या सेक थिटाची एक गोष्ट लक्षात ठेवायची, त्याची येणारी रेंज जी असते कधीच विसरू नका, त्याची येणारी रेंज r -1 सोडून येते. म्हणजे सेक थिटाची येणारी किंमत ही -1 आणि 1 हे 2 नंबर सोडून असेल बरोबर आहे. म्हणजे सेक थिटाची किंमत तुमचा रिअल नंबर येणार हे तुम्हाला फिक्स आहे जगातले. पण त्याची किंमत कधीच -1 आणि 1 याच्या इन बिटवीन येणार नाही. काय म्हटलं सर, -1 आणि 1 याच्या इन बिटवीनला येणार नाही असा त्याचा अर्थ होतो. r -1 याच्या इन बिटवीनला येणार नाही असा त्याचा अर्थ होतो. राऊंड ब्रॅकेट क्लोज ब्रॅकेटचा अर्थ पुढे समजून सांगेल. त्याच्यानंतर तुमचा 6 नंबरला आला y इज इक्वल टू कोसेक थिटा. शांततेने पहा. y इज इक्वल टू 1/sin थिटा, साइन थिटा नॉट इक्वल टू 0. आता दिलेल्या ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचा तुम्हाला डोमेन सांगायचा. तुम्ही पाहिला बरोबर तुम्ही पाहिलं याचा जो डोमेन आहे कोसेकचा डोमेन काय आहे तुम्ही सांगितलं सर रिअल नंबर आहे r बरोबर आहे. बट साइन थिटा नॉट इक्वल टू 0. मग साइन थिटा 0 केव्हा होतो पहा. साइन थिटा इज 0 व्हेन, आता 2 मिनिटं अगोदर पाहायला सांगा. साइन थिटा इज 0 व्हेन, हे बघा साइन थिटा नॉट इक्वल टू 0, साइन थिटा इज 0 केव्हा, हे इथं साइन थिटा इज 0 व्हेन थिटा बरोबर n पाय n बिलॉंग्स टू z. म्हणजे काय असेल डोमेन असेल याचा, डोमेन आला तुमचा r मायनस इथं आला n पाय, इथं आला n बिलॉंग्स टू z. म्हणजे तुमचा जो दिलेला कोसेक थिटा आहे त्या कोसेक थिटाचा डोमेन पहा मित्रांनो, तुमच्या कोसेक थिटाचा डोमेन हा येणार r मायनस n पाय. कोणचे रिअल नंबर येणार पण n पाय सोडून मायनसचा अर्थ n पाय सोडून. आणि रेंज ही सारखीच असते पहा. रेंज काय असते पहा याची रेंज असेल तुमची r मायनस ऑफ राऊंड ब्रॅकेट -1 1. म्हणजे जसं तुमचा साइन आणि कॉसची रेंज -1 to 1 असते तसं सेक थिटाची रेंज आहे तुमचा कोणताही रिअल नंबर येईल, फक्त त्या रिअल नंबर मध्ये -1 आणि 1 ह्या 2 टर्म येणार नाही. अशा प्रकारे तुम्हाला 6 ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन मध्ये साइन कॉस टॅन सेक कोसेक याचा डोमेन आणि रेंज शिकवलेलं आहे. ते तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलेलं आहे.
फक्त टॅन कॉट सेक कोसेकला डिनॉमिनेटर 0 व्हायला नको. ज्या टर्मला डिनॉमिनेटर 0 होईल त्या टर्म सोडून जेवढ्या टर्म जगातल्या असतील त्याला आपण त्या ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचा डोमेन असं म्हणतो. आता फक्त मला एक पॉईंट समजून सांगायचा आणि एक चार्ट सांगायचा, या ठिकाणी तुमचा पूर्ण कन्सेप्ट समजून जातो. पहा, मला एक पिरियडिसिटी विषयी थोडंसं तुम्हाला बोलायचं आहे. मग डायरेक्ट सांगणार मी, नंतर तुम्हाला चार्ट समजतो. पिरियडिसिटी. आता पिरियडिसिटी विषयी म्हणजे जर बोलायचं असेल तर तुम्हाला पिरियड हा शब्द तुम्ही ऐकलेला आहे. शाळा पहा तुमची, शाळेमध्ये पहिला पिरियड, दुसरा पिरियड, तिसरा पिरियड, इंटरव्हल, शॉर्ट इंटरव्हल, लॉंग इंटरव्हल, नंतर शाळा सुटते, नंतर डबल थोड्या वेळानं तुमचा पिरियड बदलत जातो. आज तुमचा पिरियड समजा सकाळी 12 वाजता चालू झाला, तारीख तुमची 14, 15 तारखेला डबल 12 वाजता चालू येतो, म्हणजे बरोबर 24 तासानंतर ती प्रॉपर्टी डबल चालू होते, त्याला आपण पिरियड असं म्हणतो. तेच आपल्याला ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचे पिरियडचा अभ्यास करायचा आहे, डायरेक्ट आणि शॉर्टमध्ये. काही डिटेलमध्ये जायचं नाही. साधं एक उदाहरण घ्यायचं. तुम्ही हे सर्कल घ्या. एकच उदाहरणातून तुम्हाला सगळं समजून सांगतो मी, बाकी काही घेणं देणं नाही. या सर्कलमध्ये हे स्टँडर्ड युनिट सर्कल आहे, म्हणजे रेडियस 1 युनिट आहे. हा ए पॉईंट आहे, याचे कोऑर्डिनेट 1 0 आहे, थिटाची किंमत तुमची 0 आहे. तुम्हाला प्रश्न विचारला, मित्रांनो कॉस 0 बरोबर किती, तुम्ही पटकन सांगता कॉस 0 बरोबर 1 आणि साइन 0 बरोबर किती, तुम्ही 0 सांगितलं. आता मी तुम्हाला एक काम दिलं की चला आता तुम्ही काय करा, या ठिकाणी अँगल वाढवायचा, याची प्रॉपर्टी तयार करायची. पहा बोर्डवर तुमचा जो त्या ठिकाणी दिलेला कॉस 0 बरोबर 1 आला, साइन 0 बरोबर 0 आला. आता मी काय करतो पहा, माझा दिलेला अँगल बदलवतो. मी या ठिकाणी प्रेझेंट आहे, इथून असं पूर्ण अँगल रोटेट करतो, डबल या ठिकाणी येतो. किती डिग्रीचा अँगल तयार झाला, तुम्ही सांगितलं सर 360 डिग्रीचा अँगल तयार झाला. मग थिटा बरोबर 360 डिग्री आलं तर त्या ठिकाणी काय येईल पहा, कॉस 360 किंवा कॉस 2 पाय याची व्हॅल्यू डबल 1 येते, म्हणजे बरोबर 2 पायचा अँगल झाला किंवा 360 डिग्री झालं, डबल ती प्रॉपर्टी रिपीट होते. तुम्ही 1 राऊंड मारा, 2 राऊंड मारा, 3 राऊंड मारा, म्हणजे तुम्ही कॉस 0 कॉस 360 पहा, कॉस 0 360 721080 ह्या जर किमती काढत गेले तर कॉसची किंमत 1111च येते. म्हणजे एका विशिष्ट वेळानंतर तीच किंमत डबल डबल येत असते, त्याला आपण पिरियड असं म्हणतो. आपल्याला आता ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनची पिरियडिसिटी एक्सप्लेन करायची. पहा, याच्यामध्ये प्रूफ नाहीये, तुम्हाला डायरेक्ट सांगतो मी. जसं तुमच्या साइन आणि कॉसची बरोबर 2 पाय नंतर व्हॅल्यू बदलत जाते. पहा, जनरलमध्ये तुम्ही साइन थिटा आणि कॉस थिटा जर घेतला तर याची किंमत बरोबर 2 पाय नंतर चेंज होती. टॅन आणि क्वाड घेतली तर पाय नंतर चेंज होती, आणि कोसेक आणि सेक घेतला तर 2 पाय नंतर चेंज होती. म्हणजे या ठिकाणी आपण एक चार्ट तयार करू ना, तुमचा जो साइन थिटा आणि कॉस थिटा दिलेला आहे, बरोबर आहे, याची प्रॉपर्टी केव्हा चेंज होते, 2 पाय अँगल नंतर किंवा 360 नंतर. हा झाला पिरियड, बरोबर आहे, साइन थिटाचा. तुम्ही कॉस थिटा जर घेतला दोघायचा, टॅन थिटा आणि क्वाड थिटाची पेअर जर घेतली तर याचा अँगल चेंज होतो, थिटा बरोबर पाय और 180 डिग्रीला. त्याच्यानंतर तुम्ही जर सेक आणि कोसेक जर घेतलेला असेल तर हा तुमचा साइन कॉस पासूनच तयार झालेला आहे, याचंही प्रॉपर्टी चेंज होते 2 पाय नंतर. म्हणजे तुमचे जे लिहिलेले ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आहे हे तुम्हाला माहित असले पाहिजे. साइन आणि कॉस याची प्रॉपर्टी रिपीट होते 360 डिग्री किंवा 2 पायला. टॅन आणि क्वाडची प्रॉपर्टी रिपीट होते पाय किंवा 180ला. सेक आणि कोसेकची प्रॉपर्टी रिपीट होते ही तुमची 2 पायला. मग आता आपण काय करू, आतापर्यंत सरांनी जे शिकवलं ते एका चार्टमध्ये तयार करून दाखवतो मी तुम्हाला. पूर्ण एक चार्ट, घरी गेल्यावर बिलकुल हा चार्ट तयार करायचा. आपण अभ्यास ज्या ठिकाणी करतो त्या ठिकाणी हा चार्ट लावून द्यायचा. हे लेक्चर जर तुम्हाला कोणी विचारत नसेल, पण या लेक्चरवर पूर्ण मॅथमॅटिक्स डिपेंड असते, त्याच्यामुळे आवर्जून हे लेक्चर 3 वेळेस कमीत कमी पाहायचं. 3 वेळेस पाहिल्यानंतर चार्ट तयार करायचा, म्हणजे तुमचा अभ्यास परफेक्ट तयार होतो. पहा, आता तुम्ही जे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन पाहिलं त्याचा आपण एक चार्ट तयार करू. पहा, इथं असेल टीएफ म्हणजे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन, इथं असेल डोमेन, इथं पहा इथं तुमचा ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आला, इथं डोमेन येईल, मोठा असतो डोमेन, इथं तुमची रेंज असेल आणि इथं तुमचा पिरियड असेल, बरोबर. ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचा हे चार्ट महत्वाचं आहे. पहिला तुमचा साइन थिटा आला, वाय बरोबर साइन थिटा, याचा डोमेन असेल तुमचा रिअल नंबर, याची रेंज असेल तुमची -1 to 1 आणि याचा पिरियड असेल 2 पाय. झालं, एवढं मोठं भारूड सांगितलं, एका शॉर्टकटमध्ये तुम्हाला समजलं. पहा, याचा डोमेन आर आहे, रेंज -1 to 1 आहे, बरोबर आहे, आणि पिरियड तुमचा 2 पाय आहे, रेंज म्हणायला. झालं,
नंतर दुसरा आला कॉस थिटा, याचा डोमेन तुमचा आर आहे, रेंज ही -1 to 1 आहे आणि याचा पिरियड हा 2π आहे. 2π नंतर प्रॉपर्टी चेंज होतो. 3 नंबरला तुमचा टॅन थिटा आला. टॅन थिटाचा डोमेन सुद्धा आर आहे. टॅन म्हणजे साइन बाय कॉस. कॉस केव्हा 0 होतो, 2n + 1 π/2 बरोबर आहे. n बिलॉंग्स टू झेड हा तुमचा डोमेन आला. याचा डोमेन तुमच्या जगातली कोणची रिअल नंबर, हे नंबर सोडून म्हणजे कॉस थिटा ज्या ठिकाणी 0 होतो असेल. याची रेंज कोणचा बी रिअल नंबर, याचा पिरियड असेल पाय, पायवर याची किंमत चेंज होते, पायवर 2π वर नाही होत. त्याच्यानंतर 4 नंबर आला, हा आला कॉट थिटा, हा पण आर आला. या ठिकाणी आला nπ, n बिलॉंग्स टू झेड आला. तुम्हाला प्रश्न विचारला मी साधा, कारण मित्रांनो तुमचा जो nπ आलेला आहे तो nπ कसा आला, तुम्ही सांगितलं सर कॉट म्हणजे कॉस अपॉन साइन असतो. साइन केव्हा 0 येतो, 0च्या मल्टिपलला म्हणजे nπ ला. हा त्याचा डोमेन असेल, ही त्याची रेंज असेल, बरोबर आहे. हा त्याचा पिरियड असेल. टॅन आणि कॉटचा पिरियड सारखा आहे, साइन आणि कॉसचा सुद्धा पिरियड सारखा आहे. लास्ट तुमची जी टर्म आहे ते पहा, ते तुमची सेक थिटा आहे. सेक थिटाचा डोमेन आर आहे. सेक म्हणजे 1/cos, कॉस केव्हा 0 येतो या ठिकाणी 2n + 1 π/2. या ठिकाणी आला तुमचा n बिलॉंग्स टू झेड. याची रेंज महत्वाची आर -1 याचा पिरियड असतो तुमचा 2π. जरा लक्ष द्या, तुमचा जो सेक थिटा आहे, सेक थिटाचा डोमेन हा आला. सेक थिटा केव्हा 0 येतो, 1/cos, कॉस केव्हा 0 येतो, टॅन 90च्या मल्टिपल, हे 90चे मल्टिपल सोडून. रेंज किती आहे त्याची आर, कोणचे नंबर येणार नाही, -1 आणि 1 मधले, बरोबर आहे. उदाहरण सॉल्व्ह करू शकता. पिरियड तुमचा 2π आहे. त्याच्यानंतर लास्ट वनला आहे तुमचा, इथं आला तुमचा कोसेक थिटा, याची रेंज आर आहे. कोसेक 1/sin, साइन केव्हा 0 येतो, nπ, n बिलॉंग्स टू झेड. याची रेंज आर -1, याचा पिरियड 2π. आपण ज्या रूम मध्ये अभ्यास करतो त्या रूम मध्ये आपल्याला हा चार्ट लावता आला पाहिजे. बऱ्याच मुलींना हा चार्ट अभ्यास करा वाटत नाही, समजत नाही. पण मित्रांनो, हा चार्ट जरी तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलेला नसेल, पण या चार्टवर भरपूर मॅथमॅटिक्स डिपेंड आहे. त्याच्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी हा चार्ट आपल्या रूम मध्ये युट्यूबचं लेक्चर पाहायला तयार करायचा, आपल्या रूम मध्ये लावून द्यायचं. डोमेन, रेंज, पिरियड, आजच्या पिरियडमध्ये एकदम शॉर्टकटमध्ये आपण डोमेन काय, रेंज काय, पिरियड काय हे सांगण्याचा प्रयत्न केला. तुम्ही शांततेने हे लेक्चर पहा, 2-2, 3-3 वेळेस पहा. याचा चार्ट तयार करा, घरी चांगला अभ्यास करा. या ठिकाणी आपण या लेक्चरमध्ये थांबून जाऊ. तुम्हाला जर या लेक्चरमध्ये काही डिफिकल्टी आलेली असेल तर तुम्ही त्या ठिकाणी पर्सनल फोन लावू शकता किंवा कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. तुम्हाला काही विचारायचं असलं तुम्ही विचारू शकता. सो स्टॉप हिअर. थँक्यू.